आफ्टरनून स्टुडंट. आपण मागच्या तासाला नॅचरल रिसोर्सेस अँड देअर प्रॉपर्टीज हा लेसन चालू केला आहे. या लेसनमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर हा पॉइंट पाहिलेला आहे. आज आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, पाण्याचे जे काही गुणधर्म आहेत ते. व्हॉट आर द स्टेट इन विच वॉटर इज फाउंड. आपल्याला वॉटरच्या कोणकोणत्या स्टेट पाहायला मिळतात, म्हणजे पाण्याच्या कोणकोणत्या अवस्था आपण पाहिल्या आहेत. त्याची सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस या पाण्याच्या 3 अवस्था आपण पाहिल्या आहेत. व्हॉट इन्फरन्सेस विल यू ड्रॉ फ्रॉम द पिक्चर अँड साइड. शेजारील चित्रावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल, काय आहेत. हे साऊंडचं होतं. चित्र आहे, एक बकेट दिली, त्यामधलं पाणी दिले आणि त्यामधलं जे पाणी आहे ते काय झालंय तुमचं एका बकेटमध्ये पडते. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. वॉटर ऑकर्स इन लिक्विड स्टेट अंडर ऑर्डिनरी कंडिशन्स. वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्सेस. Water does not have its own shape but has a volume. It can pass through small holes or seep through very small gaps or cracks. Water occurs in liquid म्हणजे काय तर वॉटर काय आहे, सामान्य तापमान असतं. ऑर्डिनरी कंडिशन्स म्हणजे आपलं जे आत्ताचं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये पाणी कसं असतं, लिक्विड स्टेटमध्ये असतं. द्रव म्हणजे पातळ अवस्थेमध्ये आहे. वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्सेस. फ्लुइड सबस्टन्सेस म्हणजे पाणी हा एक प्रवाही पदार्थ आहे. कसला आहे, प्रवाही पदार्थ आहे. वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप. पाण्याला विशिष्ट असा आकार नाही. बट हॅज अ व्हॅल्यूम. पण पाण्याला आकारमान आहे. इट कॅन पास थ्रू स्मॉल होल्स और सीप थ्रू व्हेरी स्मॉल ग्रॅप्स और क्रेक्स. आणि सूक्ष्म छेदातून म्हणजे हे जे तुमचे छोटे छोटे होल्स आहेत त्या होल्समधून सुद्धा काय होतं, पाणी पडत असतं किंवा त्यामध्ये ते सीप म्हणजे झिरपते, मुरले जाते. ऑन प्युअरिंग वॉटर इन अन ऑइल क्लॅटेड डिश, वॉटर डज नॉट स्प्रेड बट फ्रॉम्स स्मॉल राऊंड ड्रॉप्स. वाय डज दिस हॅपन. जर तेलाने एखादं भांडं भरलेलं असेल म्हणजे किंवा आता तुमच्याकडून तेल सांडलं तर ते तेल सांडल्यानंतर त्या तेलावर थोडंसं पाणी ओतल्यानंतर पाणी काय होतं तर जिथे सांडलंय तिथं काय होतं, पाणी छोटे छोटे पाण्याचे काय होतात, ड्रॉप्स तयार होतात. डज नॉट स्प्रेड बट फॉर्म स्मॉल राऊंड ड्रॉप्स. पाणी परातीत असो किंवा तुमच्या एखाद्या पेल्यामध्ये असो, पाणी आणि तेल मिक्स झालं तर काय होतं, तेलाचे छोटे छोटे राऊंड सर्कलमध्ये ड्रॉप्स तयार होतात. वाय डज दिस हॅपन. असे का होते तर पाण्याला काय नाही, विशिष्ट असा पाण्याला आकार नाही, त्याला काही फ्लुइड आहे, वाहणारं आहे, त्यामुळे ते तसं होतं. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. Take a plastic bottle more than half full of water. Mark the water level on the bottle. Keep this bottle upright in the fridge for making ice. When the freeze after a couple of hours and observe, you will see that the water has changed into ice. आता बघा, मी तुम्हाला जे फोटो दाखवेनच कसं झाला हा एक्सपेरिमेंट मी करून ठेवलेला आहे. तुम्हाला सेंड करेन. काय केले त्यांनी, एक बॉटल घेतली प्लास्टिकची बॉटल घेतल्यानंतर त्यांनी सांगितलंय की जेवढं तुम्ही पाणी घेणार आहात प्लास्टिकच्या बॉटलमध्ये, जेवढं तुम्ही पाणी घेणार आहात त्या बॉटलवरती काय करायचं, आपल्याला मार्क करायचं की आपण किती पाणी घेतले. आणि ते घेतलेलं पाणी आपण काय करायचंय, ती बॉटल आपण फ्रीजरला ठेवायची आहे. बाटली बर्फ तयार करण्यासाठी आपण फ्रीजरमध्ये उभी ठेवली. ओके, कशी ठेवली, उभी. यू विल सी दॅट द वॉटर हॅज चेंज्ड इन टू आईस. तुम्हाला काही तासानंतर फ्रीज उघडून पाहिलं तर काय होईल, पाण्याचा बर्फ झालेला आपण पाहू. नोट द लेवल ऑफ द आईस. यू विल फाइंड दॅट द आईस लेवल इज हायर दॅन द वॉटर लेवल बिफोर फ्रीजिंग. पाण्याचा बर्फ झालेला पाहिल्यानंतर बर्फाची पातळी ही काय झालेली असते, जास्त झालेली असते. व्हॉट कॅन यू इन्फर फ्रॉम दिस. असं का होतं,
यावरून असं काय होतं आणि काय लक्षात येतं? ॲज अ वॉटर फ्रीजर्स टू फ्रॉम आईस, पाण्याचे बर्फ होताना पाणी काय होते, गोठले जाते. इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॅल्यूम इन्क्रीज, तेव्हा ते काय होते, प्रसरण पावते आणि त्याच्या आकारमानात काय होते, वाढ होते. म्हणजे बघा, वॉटर फ्रीज टू फ्रॉम आईस, पाणी बर्फ होण्यासाठी ज्यावेळी आपण फ्रीजमध्ये ठेवतो, इट एक्सपांड अँड इट्स व्हॅल्यूम इन्क्रीज, तेव्हा त्याचं आकारमान जे आहे ते काय झालेलं असतं, इन्क्रीज, वाढलेलं असतं. ऑन फ्रीजिंग, हाऊ मच वॉज द इन्क्रीज इन द व्हॅल्यूम ऑफ द वॉटर, इन व्हॉट प्रोपोर्शन डिड इट इन्क्रीज, पाणी गोठल्यावर पाण्याच्या मूळ आकारमानात किती वाढ झाली, किती, ते आपण बॉटलचं निरीक्षण करून तुम्ही मला सांगू शकता. थोडंसं पाणी काय झालेलं असतं, तिथे वाढलेलं असतं. सेकंड आहे, टेक अ बकेट ऑफ वॉटर, ड्रॉप मेनी काइंड of article in it, make a separate list of the article which sink in water and those that float on it. आता हे दुसरे एक्झाम्पल असं आहे की एक बादली घ्या, तिच्यात काय भरायचं, आपल्याला पाणी भरायचं. सी, या डायग्राममध्ये दाखवले. भरल्यानंतर त्यात पुष्कळ अशा वस्तू आपण काय करणार आहे, टाकणार आहोत. इरेझर आहे, नंतर स्केल आहे, पेन्सिल आहे, तुमचा शॉर्पनर आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या पाण्यामध्ये टाकल्यात. मेक सेपरेट लिस्ट ऑफ द आर्टिकल वी स्नेक इन द वॉटर अँड दोज दॅट फ्लोड ऑन इट. हा अभ्यास तुम्ही करणार आहे क्वेश्चन नंबर 2 आणि 3. मग पहिल्यामधला असा आहे की त्या पाण्यामध्ये कोणकोणत्या वस्तू बुडतात आणि कोणकोणत्या वस्तू फ्लोट म्हणजे तरंगतात, पाण्यावरती तरंगतात. मग तुम्हाला दिसतंय, स्केल पाण्यावरती तरंगली, पेन्सिल तरंगली, इरेझर स्नेक झालाय म्हणजे पाण्यामध्ये बुडलाय. सेकंड एक्झाम्पल आहे, टेक सम वॉटर इन अ पॉट अँड ॲड अ फ्यू पीसेस ऑफ आय टू इट, ऑब्झर्व दॅट हॅपन्स. तर ही तुम्हाला काय दाखवले, बकेट आणि त्यामध्ये पाणी घेतले. एक ग्लास घ्या, त्यात थोडे पाणी होतं. आता बर्फाचे काही खडे सुद्धा आपण त्या पाण्यामध्ये टाकले. काय झाले, ते बर्फाचे खडे त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाण्याची पातळी काय झाली, वाढली आहे. पण ते बर्फ वितळल्यानंतर सुद्धा काय होणार आहे, पाण्याची लेवल वाढ. वाय डू वी सी ते आईस फ्लॉट ऑन वॉटर, बर्फाचे तुकडे सुद्धा पाण्यावरती का तरंगले, का तर ते काय झालेत, आईस झाले, खालचं पाणी आहे. आईस इज अ लायटर दॅन वॉटर, बर्फ पाण्यापेक्षा काय आहे, हलका आहे. When water freezes to from ice, it becomes lighter than the original liquid. म्हणजे काय आहे, तर बर्फ काय आहे, हलका आहे, कशापेक्षा, पाण्यापेक्षा. जेव्हा पाणी गोठून त्याचा बर्फ होतो तेव्हा काय होतं, ते ओरिजिनल लिक्विड, मूळ द्रवरूपापेक्षाही कसा असतो, हलका. म्हणजे पाणीच होतं, पाण्याचाच बर्फ झाला, पण तो पाण्यावरती तरंगला त्यावेळी तो काय झाला, तर मूळ म्हणजे हे लिक्विड होतं त्याच्यापेक्षा तो काय झाला, हलका झाला. When water freezes, that is, when it transforms into the solid state, its volume increase. Therefore, the density of ice is less than that of water. पाणी गोठताना म्हणजेच त्याचे रूपांतर सॉलिड म्हणजे स्थायू रूप अवस्थेमध्ये होताना त्याचे इट्स व्हॅल्यूम काय झाला, इन्क्रीज. बघा, आईस इज लायटर दॅन वॉटर. मगाशी काय सांगितलं आपण, पहिल्या एक्झाममध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं, व्हॅल्यूम इन्क्रीज झाला. वॉटरचं बर्फ होताना व्हॅल्यूम इन्क्रीज झाला. तसंच इथं काय आहे, व्हेन वॉटर फ्रीज म्हणजे पाणी बर्फ होण्यासाठी ठेवताना सुद्धा त्याचा व्हॅल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज. देअरफॉर द डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. म्हणूनच पाण्याची घनता जी आहे, बर्फाची घनता काय झाली, कमी झाली. डेन्सिटी ऑफ आईस इज अ लेस दॅन वॉटर, पाण्यापेक्षा सुद्धा आईसची घनता डेन्सिटी कमी झाली. दॅट इज वाय द आईस फ्लॉट्स ऑन वॉटर. म्हणून बर्फाचे खडे पाण्यावरती तरंगतात. तुम्हाला गिव सायंटिफिक रिझनमध्ये हा प्रश्न येऊ शकतो की वाय फ्लॉट इन आईस इन वॉटर, पाण्यावरती बर्फ का तरंगतो, तर तो काय झाला, आईस इज अ लायटर दॅन वॉटर.
आणि तो ज्यावेळी आपण फ्रीजला ठेवतो, फ्रीजरला सॉलिड स्टेट होण्यासाठी, तेव्हा त्याचं व्हॅल्यूम काय होतं, इन्क्रीज होते. आणि डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर, आणि पाण्यापेक्षा त्याची घनता काय असते, कमी असते. त्यामुळे तो पाण्यावरती तरंगतो. डेन्सिटी ऑफ वॉटर, द इंटर रिलेशन बिटवीन द व्हॅल्यूम अँड मास ऑफ ए सबस्टन्सेस. बर्फाचे आकारमान, व्हॅल्यूम म्हणजे आकारमान आणि मास म्हणजे त्याचे वस्तुमान. The space occupied by substances is its value. The store of matter in a substances is its mass. एखाद्या वस्तूने व्यापलेली जागाच म्हणजे त्याचे काय, आकारमान. The store of matter in a substances is it in mass. आणि पदार्थातील द्रव्य संचय म्हणजे त्याचे वस्तुमान. फॉर एक्झाम्पल इथं दिले, हे काय आहे, पाणी जेवढं आहे ते त्याचं काय आहे, तर व्हॅल्यूम आहे, त्याचं आकारमान आहे. आणि मास म्हणजे काय, तर त्याचं जी वस्तुमान असतं ते. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम. मास इज मेजर्ड इन ग्राम्स अँड व्हॅल्यूम इन अ क्यूब सेंटीमीटर्स. अँड डेन्सिटी इज इक्वल टू ग्राम आणि व्हॅल्यूम इज इक्वल टू क्यूबिक सेंटीमीटर. हे त्याची काय आहे, तर युनिट आहेत. हेन्स ग्राम आणि सीसी म्हणजे क्यूबिक सेंटीमीटर्स म्हणजे घन सेंटीमीटर. हेन्स GC इज अ युनिट ऑफ अ डेन्सिटी. ग्राम पर क्यूबिक सेंटीमीटर हे काय आहे, तर त्याचं डेन्सिटीचं युनिट आहे. द मास ऑफ 1 लिटर ऑफ वॉटर इज 1 किलोग्राम. आणि 1 लिटर पाण्याचे वस्तुमान 1 किलोग्रॅम एवढेच आहे. देन व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर आहे, तर पाण्याची घनता किती, हा प्रश्न तुमच्याकडे. 1 लिटर पाणी इज इक्वल टू 1 किलोग्राम म्हणजे 1 लिटरला 1 किलोग्राम आहे, तर त्याची डेन्सिटी ऑफ वॉटर किती होईल. डेन्सिटी काय करायचं आहे, मास आणि व्हॅल्यूम. तुम्हाला मास आणि व्हॅल्यूम मिळाले. मास ऑफ 1 लिटर ऑफ वॉटर इज 1 किलोग्राम. 1 किलोग्राम त्याचं मास दिलंय, तर तुम्हाला व्हॅल्यूम अँड डेन्सिटी काढायची. विल द मास ऑफ वॉटर चेंज व्हेन द स्टेट चेंज ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड वॉटर इनटू आईस. द्रवरूप पाण्याचे जेव्हा बर्फात रूपांतर होताना त्याचे वस्तुमानात फरक होतो का किंवा होईल का, हे तुम्ही ऑब्झर्व करायचे. Anomalous behavior of water. Usually when the temperature of a substance is lowered, its density increase as the volume decrease. But water is an exception to the rule. पाण्याचे असंगत वर्तन, anomalous behavior म्हणजे असंगत म्हणजे एकसारखे नसणारे. Usually when the temperature of a substance is lowered, its density increase as the volume decrease. साधारणपणे काय आहे, पदार्थाचे तापमान कमी झाल्यास त्याची जी डेन्सिटी असते ती काय होते, घनता जी असते ती वाढते व त्याचं व्हॅल्यूम जे असतं ते काय होतं, डिक्रीज होतं. साधारणपणे पदार्थाचे तापमान, लक्षात ठेवा, पदार्थाचे तापमान कमी केल्यास त्याची डेन्सिटी काय होते, वाढते आणि त्याचं आकारमान व्हॅल्यूम काय होतो, कमी होतो. बट वॉटर इज अन एक्सेप्शन ऑफ दिस रूल. परंतु पाणी याला अपवाद आहे. एखाद्या पदार्थाचं उदाहरण दिले. सेकंड आहे कीप अ glass full of water in the freezer for 5 to 10 minutes, then take it out and observe it carefully. आता बघा, ग्लासभर पाणी 5 ते 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा, नंतर तो ग्लास बाहेर काढावं, निरीक्षण करा. फ्रॉम विच पार्ट इन द ग्लास डज द वॉटर फर्स्ट स्टार्ट फ्रीजिंग. पाणी घोटण्याची सुरुवात कोणत्या दिशेने झालेली असती. काय होतं, पहिल्यांदा खालून बर्फ होण्यास. द डेन्सिटी ऑफ वॉटर इज अ पिक्युलियर म्हणजे पाण्याच्या घनतेचे हे एक काय आहे, तर वैशिष्ट्य आहे. म्हणजे पाणी घोटण्याची सुरुवात कोठून आणि कोणत्या दिशेने होते हे आपण पाहिलं. ह्याचा पण मी तुम्हाला एक फोटो पाठवेन. त्यानंतर होतं, त्यांनी प्रश्न असा केलेला की
the density of water is peculiar, म्हणजे पाण्याचे घनतेचे एक वैशिष्ट्य आहे. when water at a normal temperature starts cooling, its density increases like that of most liquids. म्हणजे काय तर नेहमीच्या तापमानाचे पाणी थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारण जे लिक्विड फॉर्म आहे त्याची घनता काय होते, वाढत जाते. इट्स टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस, इट्स टेम्परेचर स्टार्ट्स डिक्रीजिंग. आणि 4 डिग्री सेल्सिअसला काय होतं, या तापमानाला पाण्याची घनता ही सर्वात जास्त वाढलं जातं. म्हणजेच बघा, इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर इज लोअर्ड बिलो 4 डिग्री सेल्सिअस, इट्स डेन्सिटी डिक्रीज. म्हणजे जर पाण्याचे तापमान 4 डिग्री असेल, 4 डिग्रीपेक्षा कमी असेल, तर त्याची घनता कशी असते, डिक्रीज, कमी होते. त्याची घनता ही काय होते, कमी होऊन त्याचा व्हॅल्यूम आकारमान वाढते. इट मीन्स वॉटर एक्सपांड व्हेन द टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री. म्हणजे 4 डिग्रीच्या खाली तापमान जाऊ लागल्यास पाण्याचं काय होतं, प्रसरण पावतं, पाणी एक्सपांड होतं. दिस इज कॉल्ड ॲनॉमिनस बिहेवियर ऑफ वॉटर. यालाच आपण काय म्हणतो, पाण्याचे अंतसंगत वर्धन. म्हणजे काय, लक्षात ठेवा की ज्यावेळी 4 डिग्रीपेक्षा कमी पाण्याची लेवल असते तेव्हा त्याची जी डेन्सिटी असते ती डिक्रीज होती, म्हणजे कमी होते, आणि व्हॅल्यूम वाढतो, आकारमान वाढते. आणि ज्यावेळी वॉटर एक्सपांड व्हेन द टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री, आणि ज्यावेळी टेम्परेचर 4 डिग्रीच्या खाली येतं तेव्हा त्याचं काय होतं, ॲनॉमियस बिहेवियर ऑफ वॉटर. त्या प्रोसेसमध्ये ॲनॉमियस, त्याचे पाण्याच्या अंतरसंगती आपल्याला पाहायला मिळतात. यानंतरचा पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे यूज अवर ब्रेन पॉवर. In a cold countries, how do aquatic animals remain alive even after the rivers or lakes freeze in a winter? तुम्हाला पण माहितीच असेल, यूज अवर ब्रेन पॉवर. अति थंड प्रदेशात नदी, तलाव, गोठल्यावर जलचर जिवंत का राहू शकतात, म्हणजे जे प्राणी आहेत, किंवा बिकॉज ऑफ ॲनॉमिनस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजे काय तर त्याची बिहेवियर ऑफ वॉटर, पाण्याची लेवल, जी की आता आपण ॲनॉमिनस बिहेवियर पाहिले. टेक 2 बिग ग्लासेस ऑफ वॉटर, ॲड 4 to 5 spoonful of salt to the water in 1 glass and dissolve it completely. Now place a potato in the water. In the second glass the potato will sink. आता तुम्ही हा एक्सपेरिमेंट पाण्याच्या ह्याच्या बाबतीतही केला आहे, लिंबाच्या बाबतीत. मागच्या तासाला मी एक्झाम्पल दिलेलं. 2 ग्लास घेतल्या, 2 ग्लासमध्ये सेम पाणी घेतले. एका ग्लासमध्ये तुम्ही काय केले, बी सोल्युशनमध्ये तुम्ही सॉल्ट टाकले, 4 ते 5 चमचे मिठाचे टाकलेत, आणि एका चमचा आणि एका ग्लासमध्ये पूर्ण पाणी आहे. त्यामध्ये बटाटे टाकलाय, तर जे साधं पाणी होतं त्यामध्ये तो बटाटा काय झालाय, बुडला गेलाय. आणि ज्यामध्ये तुम्ही मिठाचं पाणी टाकलंय त्यामध्ये तो बटाटा काय झालाय, फ्लोट झालाय, तरंगलाय. टेक आउट द पोटॅटो फ्रॉम द ग्लास अँड पुट इट इन द सॉल्ट वॉटर अँड डिझॉल्व. द डेन्सिटी ऑफ वॉटर इन दॅट ग्लास इज ग्रेटर ड्यू टू द डिझॉल्व्ड सॉल्ट. ज्या पाण्यामध्ये मीठ टाकलं ते विरघळलं, त्या पाण्यामध्ये काय झालंय, त्याची जी डेन्सिटी होती ती काय आहे, जास्त आहे. द पोटॅटो फोल्ड्स इन दॅट वॉटर बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग डेन्सिटी. मीठ टाकल्यामुळं पाण्याची जी डेन्सिटी होती ती काय झाली, जास्त झाली. वाय इट इज इझियर टू स्विम इन द सी देन इन अ वेल ऑर अ लॅग. आणि याचप्रमाणे जे समुद्राचं पाणी असतं, समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळं विहीर, तलावाच्या पाण्यामध्ये पोहण्यापेक्षा समुद्रात पोहणं हे कधीही काय असतं, सोपं असतं. इन द अबो ॲक्टिव्हिटी द सॉल्ट डिझॉल्व इन वॉटर इन द ग्लास दॅट इट इज डिसॅपियर. वरील कृतीमध्ये पेल्यातील पाण्यात मीठ टाकल्यावर ते विरघळते, म्हणजेच काय होते, ते दिसेनासे होते, म्हणजे त्या पेल्यामध्ये टाकलेलं पाणी आपल्याला दिसत नाही. व्हेन द सॉल्ट डिझॉल्व इन वॉटर इट्स पार्टिकल स्प्रेड इन वॉटर. म्हणजेच काय तर पाण्यात विरघळताना मिठाचे कण हे काय होतात, पाण्यामध्ये पसरतात.
स्लोली दे बिकम अ स्मॉलर अँड स्मॉलर, आणि ते जे कण असतात ते स्मॉलर, सगळ्यात छोटे छोटे कण असतात. अल्टिमेटली दे बिकम टू स्मॉल दॅट दे कॅनॉट बी सीन, म्हणजेच काय तर ते आपल्याला दिसेनासे होतात. दॅट इज दे मिक्स कम्प्लिटली विथ वॉटर, म्हणजेच काय तर ते मिठाचे दाणे पूर्णपणे काय झाले त्या पाण्यामध्ये मिसळले. दिस इज व्हॉट इज कॉल्ड ॲज अ डिझॉल्विंग, आणि यालाच आपण काय म्हणतो तर विरघळणं. आणि या सोल्युशनला आपण होमोलॉगस मिक्सचर सुद्धा म्हणतो, म्हणजेच काय तर पाण्यामध्ये पूर्णपणे एखादं पार्टिकल विरघळ. आता द सबस्टन्सेस दॅट डिझॉल्व, जो पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो त्याला आपण काय म्हणतो? सॉल्यूट. लक्षात ठेवा, द्रव्य. काय म्हणतो? द्रव्य, सोल्यूट. द सबस्टन्सेस दॅट डिझॉल्व, कोणता आहे? सॉल्ट, जो की पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळ. सॉल्वंट, द सबस्टन्सेस इन विच द सोल्यूट डिझॉल्व, ज्या पदार्थात द्रव्य विरघळते, दॅट इज वॉटर. इथं बघा, पाण्यामध्ये मीठ विरघळले म्हणून ते काय झालं? सॉल्वंट झालं, द्रावक झालं. आणि सोल्युशन, व्हॉट वी गेट व्हेन द सोल्यूट डिझॉल्व इन द सॉल्वंट, जेव्हा सॉल्वंट सोल्यूटमध्ये पूर्णपणे विरघळतं त्याला आपण काय म्हणतो? सोल्युशन. एका प्रकारचं सोल्युशन आपण तयार केलं. दिस इज द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. Uses of water according to its properties. Water is useful for water transport due to its फ्लुइडिटी. म्हणजे काय तर आत्ताच बघितलं, ही एक प्रॉपर्टीज आहे जे पाण्याच्या प्रवाहातेमुळे त्याचा जलवाहतूक सुद्धा आपल्याला उपयोगी येते. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम अ हाईट इज युज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ अ जनरेटर. उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून आपण जनरेटरच्या साह्याने वीज निर्मितीही करू शकतो. वॉटर इज अ गुड कॉलंट अँड इट युज्ड इन मोटार व्हेकल टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ द इंजिन. आणि पाणी हे उत्तम शीतक असून गाड्यांच्या रेट्रॉनमध्ये, इंजिनामध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी सुद्धा आपण पाणी वापरतो. मेनी सबस्टन्सेस आर सॉल्युबल इन वॉटर. पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. आणि पाणी हे काय आहे तर एक प्रकारचं युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक असं द्रावक आहे. वॉटर इज युज्ड ॲज अ सॉल्वंट इन फॅक्टरीज, लॅबोरेटरीज, फूड स्टाफ अँड व्हेरियस टाईप्स ऑफ बायोलॉजिकल प्रोसेस अकरिंग इन बॉडी सच ॲज डायजेशन, एक्सक्रीशन इट्सेट्रा. आणि या पाण्याचा द्रावक म्हणून, पाण्याचा म्हणजेच सॉल्वंट म्हणून आपण पाण्याचा उपयोग कारखान्यांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये, अन्नपदार्थांमध्ये, शरीराच्या आपल्या इंद्रियांमध्ये म्हणजे पचन, उत्सर्जन या सगळ्या गोष्टींमध्ये करत असतो. वॉटर इज युजफुल फॉर अ क्लिनिंग पर्पजेस सच ॲज अ ब्रीथिंग, वॉशिंग क्लॉथ, अंघोळ करणे, कपडे धुणे, भांडी स्वच्छ करणे, या सगळ्यांसाठी आपण या पाण्याचा वापर करत असतो. म्हणजे तुम्ही काय लिहिणार आहे? आजचा तुमचा होमवर्क असणार आहे या प्रॉपर्टीज, युजेस ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज, या प्रॉपर्टीज लिहिणार आहात. व्हॉट इज मीन बाय डिझॉल्विंग सॉल्वंट लिहिणार आहात. त्यानंतर डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहिणार आहात आणि प्रॉपर्टीज ऑफ वॉटर हे सगळे पॉईंट लिहिणार आहात. या सगळ्या जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ते जे काही फोटोज आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी पाठवते तुम्हाला. त्यावरून तुम्ही व्यवस्थित आता निरीक्षण करा आणि प्रॉपर्टीज ऑफ वॉटर हा पॉईंट या नोट्स व्यवस्थित लिहा. काही समजलं नसेल तर विचारा. राहिलेले पॉईंट आपण उद्याच्या तासाला बघूया. थँक्यू.